मला असं वाटतं की इलेक्शन बिनविरोध व्हायलाच नव्हती पाहिजे. सगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीने उभा राहायला पाहिजे होतं. खरं आपल्याला कळालं असतं की आपल्या नाही दादा गेल्यानंतर ही संधी होती ॲक्च्युली कार्यकर्त्यांमध्ये दाखवायला की दादांबरोबर कोण आहे आणि दादांबरोबर कोण नाही आहे. पण कसं आहे, अनेक लोकांची इच्छा होती की बिनविरोध करून घ्या. तर आम्ही लोकांचं ऐकून पक्षाच्या लोकांनी फोन लावला. ते बिनविरोध म्हणजे काही लोकांना पाठीमागं घ्यायला लावलं. पण तशी बिनविरोध झालीच नाही आहे. काही लोक जे उभा राहिलेत त्यांच्या अनेक मागण्या होत्या आणि काही लोकांनी त्यांना उभा केलं आहे मुद्दामून. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. राष्ट्रवादीची सांगता सभा या बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी पार पडणार आहे. याची तयारी जी आहे ती जोरदार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला जे आहे ते उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी खासदार पार्थ पवार या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या याच ठिकाणी दुपारी 2 वाजता ही जी आहे ती सभा पार पडणार आहे आणि या ठिकाणी या सभास्थळाची पाहणी पार्थ पवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही सूचना देखील देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर राष्ट्रवादीचं पुढं कुणाचंही आव्हान नाही, मात्र कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की या ठिकाणी जे आहे जास्तीत जास्त मतांनी सुनेत्रा पवारांना निवडून आणावं. आणि आपण पार्थ पवारांशी बातचीत करणार. दादा, सभास्थळी येत आहे, पाहणी करताय, काय भावना आहे? काही नाही, सभेची पाहणी चालू आहे. उद्या सभा आहे, ऊन खूप आहे, त्याच्यामुळे थोडे फॅन्स एक्स्ट्रा लावतो आहे. मुख्यमंत्री पण येणार आहेत, अनेक लोक महाराष्ट्रभर येणार आहेत, त्याच्यामुळे ती तयारी चालू आहे की स्टेज आणि सगळ्या गोष्टी नीट असायला पाहिजेत. खरं तर काय भावना होती की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी, मात्र बिनविरोध झाली नाही. कशा पद्धतीने तयारी केली? कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की देशात सगळ्यात जास्त मताने निवडून आणावं. नाही, तसं नाही आहे. मला असं वाटतं की इलेक्शन बिनविरोध व्हायलाच नव्हती पाहिजे. सगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीने उभा राहायला पाहिजे होतं. खरं आपल्याला कळालं असतं की आपल्या नाही दादा गेल्यानंतर ही संधी होती ॲक्च्युली कार्यकर्त्यांमध्ये दाखवायला की दादांबरोबर कोण आहे आणि दादांबरोबर कोण नाही आहे. पण कसं आहे, अनेक लोकांची इच्छा होती की बिनविरोध करून घ्या. तर आम्ही लोकांचं ऐकून पक्षाच्या लोकांनी फोन लावला. ते बिनविरोध म्हणजे काही लोकांना पाठीमागं घ्यायला लावलं. पण तशी बिनविरोध झालीच नाही आहे. काही लोक जे उभा राहिलेत त्यांच्या अनेक मागण्या होत्या आणि काही लोकांनी त्यांना उभा केलं आहे मुद्दामून. कोण नेमकं उभा केलं म्हणजे हे समजलं नाही. तर तुम्हाला समजेल. अच्छा दादा, दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या प्रचारात कोण कोण असणार आहे उपस्थित प्रचाराच्या वेळी? उद्या मुख्यमंत्री आहेत, उदय सामंत आहेत, रामदास आठवले आहेत, सुप्रियाताई आहेत आणि बाकीचे सगळे आमचे पक्षाचे नेते. रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल असं वाटतं? बघू, प्रयत्न तर आहे, चालू आहे. सगळ्यांना सांगतो आहे की उन्हात बाहेर या, ऊन खूप आहे. उन्हात कसे लोकांना बाहेर काढायचं हा एक मोठा टास्क आहे. चांगल्या मतांनी येणार तर 100% येणार, पण तो जो रेकॉर्ड आहे 2,70,000चा तो आम्हाला तोडायचा आहे. खूप खूप धन्यवाद. तर होते पार्थ पवार. प्रचारस्थळाची जी आहे ती पाहणी केलेली आहे आणि रेकॉर्ड मोडायचा आहे, जसं पार्थ पवार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे होती, मात्र ती झाली नाही अशी खंत देखील खासदार पार्थ पवार यांनी बोलून दाखवली. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.